नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वादाची रसोई। आज आपण कमीत कमी साहित्यात कमी मसाल्यांमध्ये छान असा मसाले भात बनवणार आहोत, जसा गावाकडे बनवला जातो। कमी मसाले आणि खूप छान टेस्ट, तसंच काही आज आपण बनवणार आहोत। त्याआधी माझा छोटा शेफ बघा कशी मम्माला कटिंग करून देत आहे व्हेजिटेबल्स। प्रत्येक गोष्ट जी मम्मा करेल ते तिला करायचंच असतं आणि मुली पटकन लवकर मोठ्या होतात आणि आईच्या हाताखाली पटकन येतात, तर तसंच काहीसं आहे। तर तिने छोटासा टोमॅटो कट केला, बाकी व्हेजिटेबल्स वगैरे सर्व मी कट करून घेतलेले। टोमॅटो, कांदा, बटाटा, कोथिंबीर, हिरवी मिरची, हे सर्व व्हेजिटेबल्स मी घेणार आहे। मी जास्त मसाले वगैरे अजिबात काही वापरत नाही, जास्त भाज्या पण मी वापरलेले नाही। जे माझ्याकडे अवेलेबल होतं इझिली तेच मी घेतलेलं आहे। तर हे सर्व आता कटिंग चॉपिंग वगैरे सर्व झालेलं आहे आपल्याला। आता आपण भाताची तयारी करूया आणि आता आपण भात तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी कुकर ठेवलेला आहे गॅसवरती। कुकर आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे। कुकर छान गरम झाला की त्याच्यामध्ये 2 चमचे तूप किंवा 2 चमचे तेल तुम्ही ॲड करा। तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला। तेल छान गरम झाला की अर्धा चमचा आपल्याला जिरे ॲड करायचे। जिरे छान फुलले की त्याच्यामध्ये कट करून घेतलेला कांदा ॲड करायचा आहे। मी उभ्या स्लाइसमध्येच कांदा कट केलेला आहे, तुम्ही त्याच पद्धतीने कट करा। कांदा ॲड केल्यानंतर त्यात हिरव्या मिरच्या ॲड करायच्या आहेत कट करून घेतलेला, आणि कांदा आणि हिरव्या मिरच्या छान परतून घ्यायच्या आहेत आपल्याला। जास्त अशा परतायच्या नाही आहेत, फक्त कांदा सेपरेट व्हावा एवढ्या परतायच्या। नंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करायचे। कढीपत्ता पण छान परतून घ्यायचा। नंतर खडे मसाले ॲड करायचे। खडे मसाले पण छान कांद्यासोबत छान मिक्स करून घ्यायचे, कारण खडे मसाले आपण तेलात ॲड केलेले नव्हते, त्यामुळे त्याचा फ्लेवर अजून उतरलेला नसणार आहे। त्यामुळे थोडंसं छान मिक्स करून घ्या खडे मसाले। खडे मसाले छान मिक्स झाले की आपण कट करून घेतलेला टोमॅटो, कट करून घेतलेला बटाटा ॲड करायचं आहे याच्यामध्ये। सोबतच आपल्याला एक अर्धी वाटी शेंगदाणे ॲड करायचे आहेत। मला मसाले भातात शेंगदाणे प्रचंड आवडतात, त्यामुळे मी शेंगदाण्याची क्वांटिटी थोडी जास्तच ठेवते, कारण मला प्रत्येक घासात शेंगदाणा लागतो। तर त्या पद्धतीने मी शेंगदाणे ॲड केलेले आहेत त्याच्यामध्ये। नंतर आलं लसणाची पेस्ट ॲड केलेली आहे, आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत। पाहू शकता अशा पद्धतीने छान आपल्याला हे सर्व जिन्नस परतून घ्यायचे आहेत, एकत्र करून घ्यायचे आहेत। आलं लसणाची पेस्ट आपल्या सर्व जिन्नसला छान लागली पाहिजे। नंतर भरपूर अशी कोथिंबीर याच्यामध्ये ॲड करायचे। कोथिंबीर पण छान मिक्स करून घेऊया, कारण कोथिंबीरचा फ्लेवर खूप छान येतो मसाले भातामध्ये। तुम्ही एकदा डेफिनेटली ट्राय करा। कोथिंबीर छान मिक्स करून घेतली की त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचे। मीठ तुम्ही ह्या स्टेजला ॲड करा। नंतर आपल्याला ॲड करायचं आहे हळद, आणि हळद आणि मीठ छान ह्या सर्व जिन्नसमध्ये किंवा ह्या सर्व व्हेजिटेबल्समध्ये छान मिक्स करून घ्या। छान हळद आणि मीठ छान मिक्स झालं की त्याच्यामध्ये आपण वॉश करून घेतलेला तांदूळ ॲड करायचे। खूप सिंपल रेसिपी आहे, कोणीही इझिली करू शकतं, आणि घरातलं जे साहित्य असतं ना त्याच्यातच ही बनते। त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा तुम्हाला ॲड करावं लागत नाही किंवा दुकानातून आणावं लागत नाही। तांदूळ आता छान मिक्स करून घेऊया या व्हेजिटेबल्समध्ये। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप खूप आवडेल। तुम्ही बाकी सर्व प्रकारचे भात विसरून जाल, अशा पद्धतीचा हा भात तयार होतो। आता भात छान तांदूळ छान मिक्स करून घेतलेला आहे मी। आता त्याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला ॲड केलेला आहे। गरम मसाला पण छान तांदळाबरोबर मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला, आणि बघू शकता आता गरम मसाला मी छान तांदळाबरोबर मिक्स करून घेतलेला आहे। आता तांदूळ शिजणे एवढं आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे, म्हणजे जेवढं तुम्ही तांदूळ घेतलेले असाल त्याच्या डबल तुम्ही पाणी घ्या, ते बरोबर मेजरमेंट असतं। आणि मी जिरा राईस तांदूळ घेतलेला आहे, तुम्ही कोणता तांदूळ घेता त्या पद्धतीने पण पाणी कमी जास्त होऊ शकतो। जिरा राईस तांदळाच्या डबलच पाणी लागतं, तर मी तांदळाच्या डबल पाणी घेतलेलं आहे। छान पाणी घातलेलं आहे मी आता कुकरमध्ये, छान मिक्स करून घेतलेलं आहे पाण्यामध्ये। सर्व तांदूळ एकत्र करून घेतला आणि छान कुकरला टोपण लावून घेतलेलं आहे, झाकण लावून घेतलेले। आता कुकरच्या 2 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायचे। 2 शिट्ट्यामध्ये हा भात एकदम छान पद्धतीनं होतो। एक मोठ्या फ्लेमवर शिट्टी काढून घ्यायची आणि एक मीडियम फ्लेमवर शिट्टी काढून घ्यायची। 2 शिट्ट्यामध्ये अगदी छान मोकळा सुटसुटीत असा मसाले भात बनतो। तुम्ही एकदा नक्की डेफिनेटली ट्राय करा, आणि मी सांगते म्हणून ट्राय करा, तुम्ही ह्याची चव कधीच विसरणार नाही। एवढा छान लागतो, मस्त मस्त असा गरम भात, तूप, लोणचं आणि पापड बेस्ट कॉम्बिनेशन आहे। सोबत सलाड असेल तर एकदमच छान। तर आता मी हा भात एका प्लेटमध्ये काढून घेते, कारण मुलीसाठी मी ताट तयार करत आहे। ऑलरेडी खूप लेट झालेलं आहे, माझं ऑफिसचं काम वगैरे उरकून वगैरे। आणि ॲक्च्युली ना काल तिचा बड्डे होता, तेव्हा बाहेर जेवायला गेलो होतो, व्हेजिटेबल्स वगैरे काहीच नाही आणलेले, तर त्यामुळे थोडंसं लेट झालेलं आहे। त्यामुळे हा शॉर्टकट तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब